नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या 3 वस्तू आहे की त्या 3 वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहे. अगदी सोन्याहून मौल्यवान अशा ह्या वस्तू आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी धन लक्ष्मी खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी सोने चांदी या वस्तू खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे नवीन जागेची खरेदी करणं, नवीन वस्तू खरेदी करणं, नवीन गाडी बंगला घर खरेदी करणं याला देखील महत्त्व आहे. आता सध्याच्या काळात सोन्याचा भाव इतका वाढलेला आहे की त्याला घेणं परवडणार नाही. मग अशामध्ये आपल्याला जरी सोनं खरेदी करणं झालं नाही तरी देखील आपण या दिवशी आवर्जून या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे. बघा, ज्या वस्तू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वस्तू लक्ष्मीकारक, धनकारक, समृद्धिकारक वस्तू आहे. या वस्तूंची जर का आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली तर आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करते. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद या गोष्टींचा वावर होतो. म्हणजेच या गोष्टी वावरतात आणि आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी काय लागतं ह्याच सर्व गोष्टी लागत असतात. सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य ह्याच गोष्टी आपल्याला लागत असतात. या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह, सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टी असल्यामुळे आपण या दिवशी आवर्जून या गोष्टी खरेदी करायच्या आहे. अगदी तुम्ही दिवसभरात केव्हाही या गोष्टी खरेदी केल्या तरी चालेल. म्हणजे बघा, आता मग सोनं खरेदी करायचं नाही का? तर ज्यांची ऐपत असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून या दिवशी सोने चांदी खरेदी करा आणि त्याची पूजा आपल्याला देवघरात आवर्जून करायची आहे. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला धन, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो, असा हा केरसुणी, असा हा झाडू अवश्य खरेदी करायचा आहे. जरी आपण या केरसुणीची पूजा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करणार असाल तरी देखील आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणायचा आहे. आणि तो आणल्यानंतर कुठेही असा खाली टाकू नका. तो वर व्यवस्थित ठेवा, जेणेकरून त्याला लहान मुलं हात लावणार नाही, पाय लावणार नाही किंवा कुठेही कसा टाकणार नाही. कारण लक्ष्मी ही खरी त्या झाडूमध्ये असते. त्यामुळे आवर्जून आपण छोटा का होईना या दिवशी झाडू खरेदी करून आणायचा आहे. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा, माता लक्ष्मीला प्रिय असणारी, अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे धणे. या दिवशी आपल्याला धणे खरेदी करून आणायचे आहे. या दिवशी आपल्या घरात जरी धणे असतील तरी देखील आपल्याला 5 ते 10 रुपयांचे धणे खरेदी करून आणायचे आहे आणि त्याची पूजा आपल्याला देवघरामध्ये करायची आहे. या दिवशी आपण धनत्रयोदशीची जी पूजा करणार आहोत या पूजेमध्ये या धण्यांची पूजा आपल्याला करायची आहे आणि धणे आणि गुळ याचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. त्यामुळे आपण या दिवशी धणे खरेदी करून आणून त्याची पूजा आपल्याला करायची आहे. तिसरी वस्तू म्हणजे हळद. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे हळद. या दिवशी हळकुंड आपल्याला आवर्जून आणायचे आहे. मग अगदी तुम्ही 2 ते 5, 10 रुपयांचं हळकुंड आणलं तरी चालेल, पण ते आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी आणायचं आहे. त्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि मग तुम्ही ती हळकुंड नंतर पूजेमध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही घरात मसाल्याच्या डब्यात देखील वापरू शकतात. परंतु आपण ह्या 3 वस्तू या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायच्या आहे. कारण ह्या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मी प्राप्ती करणाऱ्या आहेत. त्यामुळे या दिवशी आणायच्या आहे. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर धनाची देवता, बघा, धनाची देवता धन्वंतरी देवताची पूजा केली जाते. त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी धन्वंतरी देवतेचा फोटो आपल्याला आणायचा आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि धन्वंतरी देवता यांची पूजा करत असतो. आरोग्याची देवता म्हणून या देवतेला पूजलं जातं. या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवताची पूजा करायची आहेच. त्याचबरोबर आपल्याला जे आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत त्या देखील आणून त्याची पूजा करायची आहे. मग लवंग, मिरी, दालचिनी, तुळशीपत्र, पुदिना, ज्या आरोग्याशी संबंधित वस्तू आहेत त्या आणून त्याची पूजा आपल्याला करायची आहे. आता या व्यतिरिक्त या दिवशी आपल्याला तूप, साखर, तांदूळ या वस्तू देखील खरेदी करून आणायच्या आहे.
त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या देवघरात लागणारी लक्ष्मी मातेचा फोटो असेल, मूर्ती असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल, श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, या वस्तू देखील तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणू शकतात. कारण हा दिवस अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे या दिवशी आपण आपल्याला लागणाऱ्या देवतांची मूर्ती असेल, फोटो असेल, आवर्जून खरेदी करून आणायचा आहे आणि त्याची आपल्याला विधिवत पूजा करून स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे. या व्यतिरिक्त आपल्याला देवघरामध्ये लागणाऱ्या देवांच्या वस्तू, ग्रंथ, मग नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ, दुर्गा सप्तशती ग्रंथ, नित्यसेवेचे पुस्तक, जपमाळ, आपली कमलगट्ट्याची माळ, ज्या ज्या तुम्हाला देवांच्या वस्तू असतील त्या सर्व वस्तू तुम्ही खरेदी करून आणायच्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कुंभपात्र खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. मातीचं कुंभपात्र आपल्याला आवर्जून खरेदी करून आणायचं आहे. छोटे छोटे बोळके असतात, यामध्ये आपल्याला धान्य भरून ठेवायचं असतं. मग हे छोटे तुम्ही कुंभपात्र मातीचं आवर्जून खरेदी करून आणू शकतात. तर ह्या बेसिक गोष्टी होत्या. ह्या गोष्टी या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायच्या आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.